आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महापालिकेची सिटी लिंक बस सेवा सुरू करण्यासाठी नगरसेवक प्रमोद पालवे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून मखमलाबाद ते नाशिक रोड अशी बस सेवा सुरू करण्यात आली असून याचा शुभारंभ ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष देवरामदादा पवार, नारायण काकड, रमेश पिंगळे, सचिन पिंगळे, निवृत्ती काकड, विलास काकड, संजय पिंगळे, श्याम काकड, विश्वनाथ काकड, रोशन पवार, विजय शिरसाट, नगरसेवक बाळू काकड, चित्रा तांदे, रोहिणी पिंगळे यांच्यासह मखमलाबादचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून ही बस सेवा सुरू करण्यात आली आहे. यावेळी नगरसेवक प्रमोद पालवे यांनी प्रवाशांचे स्वागत केले आहे. मखमलाबाद आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि तत्सम मार्गावर जाण्यासाठी पंचवटीच्या निमाणी येथून जावे लागत होते. त्यामुळे मखमलाबाद वासियांचा प्रचंड वेळ खर्च होत होता. परिणामी आर्थिक नुकसान सुद्धा होत असल्याने नगरसेवक प्रमोद पालवे यांनी ही बाब लक्षात घेऊन थेट मखमलाबाद ते मसरूळ आरटीओ कॉर्नर मार्गे नाशिक रोड अशी बस सेवा सुरू केली आहे. या प्रसंगी नगरसेवक प्रमोद पालवे यांनी या नूतन बस सेवेच्या चालक आणि वाहकांचा सत्कार केला. आज मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 मधनं मखमलाबाद ते मसूळ टू नाशिक रोड ही बस सेवा चालू झाली. त्याबद्दल मखमलाबादच्या नागरिकांची जी गैरसोय होती ती आज दूर झालेली आहे. यापूर्वी रामकृष्ण नगर, टीडीपी नगर, इरिगेशन कॉलनी या सर्व भागातील लोकांना जर बस हवी असेल तर त्यांना निमाणी जावं लागत असेल व निमाणी जावं लागत असेल त्यासाठी त्यांना रिक्षा ओला वगैरे बुक लागत होती. परंतु आता पैशाची बचत होईल व वेळेची बचत होईल. कमी पैशात आता आमचे मखमलाचे नागरिक मखमलापासून तर नाशिक रोडला पोहोचणार आहे. त्याबद्दल मी नाशिक महानगरपालिकेचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकांची मागणी अनेक 10 ते 15 वर्षापासून होती, परंतु जानेवारी 2026 पासून मी कार्यकारी अभियंता मुंडे साहेबांच्या एकदम निवेदन देऊन त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला व 2 ते 3 महिने त्यांनी बस चालू केली. सिटी लिंकच्या माध्यमातून आणि नगरसेवक आमच्या प्रभागाचे श्री प्रमोद पालवे असतील किंवा आमचे श्री बाळूभाऊ काकडे असतील, आमच्या रोहिणीताई असतील किंवा चित्रताई तांदळे असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून आणि प्रमोद पालवेंच्या पुढाकारातून आज ही बस सुरू झाली. त्यामुळं असंख्य जे नोकरदार किंवा नाशिक रोड आणि या सगळ्या विभागाशी ज्यांचा व्यापार असेल, नोकरी असेल, उद्योग असेल, शिक्षण असेल, या सगळ्या माध्यमातून ज्यांचा संबंध येतो त्यांची अनेक वर्षाची गैरसोय आज या बसच्या माध्यमातून दूर झालेली आहे. आणि अशाच पद्धतीचं चांगलं काम नगरसेवकांच्या माध्यमातून या प्रभागामध्ये या पुढच्याही काळामध्ये हो आणि प्रभागाचा विकास हेच ध्येय या पद्धतीने त्यांचं सुरू असलेलं काम याला मी हार्दिक शुभेच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. बोला. प्रमोद पालवे यांनी जी बस चालू केली पंचवटी ते मखमलाबाद ही दर 1 तासाने चालू केली आहे. चांगलं आणि पेट्रोल मार्ग चालू केलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार. पैशाची बचत होते आणि डायरेक्ट नाशिक रोडला बस चालू केल्यामुळे ते अति चांगलं झालं. ग्रामस्थांची मागणी होती या बसची, ते मागणी पूर्ण झाल्यामुळे त्या गोष्टीला यश आलेले आहे. या ठिकाणी कार्यक्षम नगरसेवक आदरणीय प्रमोदजी पालवे यांच्या अथक प्रयत्नातून मखमलाबाद ते नाशिक रोड ही बस सेवा आज चालू होते. अतिशय आनंदाची बाब आहे, कारण या रूटला जी जाणारी मंडळी त्यांना मध्ये येऊन सिटीमधून जावं लागत असायचं, तर तो जो 1-1.5 तासाचा वेळ होता म्हणजे साधारण नाशिक रोड रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचायला, तो कमीत कमीत वेळामध्ये त्या ठिकाणी प्रवासी पोहोचून पुढच्या प्रवासासाठी त्यांना मुंबईकडे जाणारे जे प्रवासी असतील, पंचवटी कॉलेजचे विद्यार्थी असतील किंवा त्या बाजूला जाणारी बरीचशी मंडळी असेल, त्यांना एक चांगला पर्याय या ठिकाणी प्रमोद पालवे यांनी उपलब्ध करून दिला. त्याबद्दल मी मखमलाबाद ग्रामस्थांच्या वतीने आणि वैयक्तिक माझ्या परिवाराच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो. परिवहन सिटी लिंकचे जे अधिकारी आहेत त्यांचं मी या ठिकाणी मखमलाबादकरांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. मसरूळ आरटीओ कॉर्नर नांदुरनाका मार्गे मखमलाबाद ते नाशिक रोड सिटी लिंकची बस सेवा सुरू झाल्याने विद्यार्थी, व्यापारी, महिला, सर्वसाधारण प्रवासी तसेच मुंबई आणि जळगावकडे जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून सकाळपासून संध्याकाळपर्यंत दररोज अनेक फेऱ्या या मार्गावर सुरू राहणार आहेत.
NCN न्यूजसाठी रोहन दानी, नाशिक.